तर मंडळी, आज आपण मस्त असं सुकं मटण बनवणार आहोत. तर त्यासाठी मटण आहे ते मी स्वच्छ धुवून घेतले. याच्यामध्ये चमचाभर हळद आणि चमचाभर मीठ घालून आपल्याला याला छान असं मॅरिनेट करून ठेवायचं. खूप जास्त मसाले वगैरे आपल्याला मॅरिनेट करताना वापरायचे नाही आहेत. फक्त मीठ आणि हळद आहे ना, ती प्रत्येक फोडीला व्यवस्थित लागली पाहिजे. अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि बाजूला ठेवून द्यायचे. आता लगेचच आपण फोडणीची तयारी करतोय. तर त्यासाठी खोलगट अशी कढई मी घेतले. छान कढई गरम झाली की याच्यामध्ये एक पळीसारखं आपल्याला तेल घालायचं आहे. तेल ही छान गरम होऊ द्यायचं. मग याच्यामध्ये एक मोठी वाटी चिरून असा कांदा घालायचा आहे. कांदा जरा भरपूर घालायचा म्हणजे चवीला खूप छान होतं हे मटण. आणि 2 चमचे भरून आपल्याला आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची. ही घरी तयार केलेली पेस्ट आहे, त्यामुळे स्वाद खूप छान येतो. सोबतच अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे लाल तिखट घालायचे आणि छान परतून घ्यायचं. हळद आहे ते आपण आधी वापरले, त्यामुळे ते अर्धा चमचाच घातलाय मी. अगदी 30 सेकंदसारखा मसाला परतून झाला ना की लगेचच आपल्याला याच्यामध्ये फोडी घालायच्या आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा हळद तिखट आपण फोडणीवरती घालतो ना, तेव्हा आपल्या पदार्थाला कलर खूप छान येतो. त्यामुळे तिखट आहे ते फोडणीमध्येच घालायचं आणि फोडी आहेत त्या बऱ्यापैकी आवळून कमी होईपर्यंत आपल्याला हे मटण आहे ते असंच ओपनली परतून घ्यायचं. याने मटणाचा उग्रपणा निघून जातो आणि चवीला खूप छान होतं. आता शिजवून घेण्यासाठी खोलगट असं ताट ठेवले आणि वरून अर्धा तांब्या पाणी घातले मी. एक साईडला मटण शिजते तोपर्यंत आपण वाटण तयार करायला घेऊया. त्यासाठी इथे काही खडे मसाले घेतलेत मी. काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि चक्रफूल. आता एक पॅन घेतलं. पॅन चांगलं गरम झालं की अगदी अर्धा चमचा तेल याच्यामध्ये घालायचं आहे. कारण आपण सुकं खोबरं वापरतोय वाटण्यासाठी, त्याला स्वतःचं तेल असतं. त्यामुळे खूप जास्त तेल लागत नाही. जराशा तेलामध्ये हे वाटण तयार होतं. तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत. आपण काढून ठेवलेला मसाला घालायचा आहे आणि 30 सेकंदसारखा परतून घ्यायचा. लगेचच मोठी वाटी भरून आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा मस्त लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा छान लालसर झाला की आपण किसून ठेवलेलं जे खोबरं होतं त्याच वाटीने 1 वाटी खोबरं आहे हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे. हे भाजायला फार वेळ लागत नाही, अगदी लगेच भाजतं. कारण सुकं खोबरं आहे हे, ओला असेल ना तर वेळ लागतो. छान असं लालसर खोबरं भाजून घेतलं की एका प्लेटमध्ये मी हे वाटण आहे ना ते काढून ठेवलं आणि वरती म्हणजे एकदम वाफाळतं वाटण असतानाच वरती कोथिंबीरीच्या काड्या किंवा या नसतील तर डायरेक्ट कोथिंबीर ठेवलात तरी चालेल आणि हलकी वाफ जाऊ द्यायची. इकडे आधीमध्ये मी मटण आहे ते चेक करत होते आणि बऱ्यापैकी मटण आपलं शिजलंय. तर इकडे आता वाटण आहे ते सुद्धा बऱ्यापैकी कोमट झालं होतं. याला सुद्धा छान बारीक वाटून घ्यायचं आहे, अगदी लागेल तसं पाणी घालून. मस्त असं फाईन पेस्टमध्ये मी याला वाटून घेतलंय. या वाटणाने खरंच खूप छान चव येते. मटण आपलं मस्त शिजलं होतं तर डायरेक्ट हे वाटण आहे ते मटणावरती ॲड करायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. वाटण आहे ते मटणामध्ये मस्त शिजलं गेलं पाहिजे इतपत याला परतून घ्यायचं. आता लास्टला आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण सुरुवातीला अगदी आपण 1 चमचाच मीठ घातलं होतं. त्यामुळे इथे चवीनुसार मीठ घालून सोबतच 1 चमचा मी जो मटण मसाला असतो ना तो घातला. याने सुक्या मटणाला खूप छान चव येते. आता याला छान एकसारखं परतत राहायचं आहे, म्हणजे अगदी वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. अशा पद्धतीने बघू शकता किती मस्त कलर आलाय. बघूनच तोंडाला पाणी सुटतं. जे मटण लवर आहेत ना त्यांच्या सुटलंच असणार नक्की. लास्टला बारीक कोथिंबीर पेरून घालायची आणि आपलं मस्त असं झणझणीत हॉटेलमध्ये मिळतं ना अगदी तसं सुकं मटण बनवून तयार झालेलं आहे. या रेसिपीने नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. आवडलं तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.